नमस्कार. माइंड पॉवर या पुस्तकाचे पुढील वाचन मी करणार आहे. तुम्ही सर्कल पाहिली असेलच. त्यातला रिंग मास्टर तुम्ही पाहिलाय? केवढ्या आत्मविश्वासाने तो जंगली जनावरांना हाताळत असतो. त्याचबरोबर तो पिंजऱ्यात चाबूकही चालवत असतो. पण तुम्ही कधी हा विचार केलाय? तो या जनावरांवर नियंत्रण कसं मिळवतो? तो घाबरून जाऊन कसाबसा जनावरांच्या पुढ्यात थोडाच उभा राहतो. मनात शंका, संदेह असेल तर पाय डळमळतीलच. भयभीत, दुबळा माणूस या कामात पुढे जाऊ शकणार नाही. जंगली श्वापदाशी सामना करू शकणार नाही. हिंस्र जनावरांना पाळीव बनवणं काही येड्यागबाळाचं काम नाही. त्यासाठी साहस आणि धैर्य पाहिजे. अशा वेळी त्या व्यक्तीच्या नजरेत एवढी झरप पाहिजे की समोरचं श्वापद नरम आलं पाहिजे. जर त्याच्या नजरेत थोडीशी धाकधूक दिसली तर त्याला त्याचा जीव गमवावा लागेल. प्राण्यांच्या बाबतीतही हीच गोष्ट माणसांच्या आयुष्यातही बाबतीतही तितकीच खरी आहे. ज्या गोष्टीसाठी तुमचे प्रयत्न चालले आहेत ते काही प्रमाणातच सफल होणार आहेत. असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुमचा आत्मविश्वास डळमळेल. एखादा व्यापारी जर त्याची मनीषा मोठा व्यापारी होण्याची असेल तर तो नक्की यशस्वी होईल. जर सुरुवातीलाच तो त्याच्या व्यवसायाबद्दल साशंक असेल तर तो पुढे जाणारच कसा? तो एवढा मोठा व्यापारी होणार हे स्वप्न जर त्याने पाहिले नाही तर तो यशस्वी व्यापारी होणार नाही. जर तुमच्यावर कर्तृत्वावर विश्वास नसेल, तुमच्या कार्यात यश मिळणं कठीण आहे. जगात जास्त लोक गरीब आहेत. श्रीमंती फार कमी लोकांना मिळते. असा ज्यांचा समज आहे ते धनवान होऊ शकणार नाहीत. माझ्याजवळ शिकण्यासाठी पैसा नाही, साधन संपत्ती नाही, मला कोणी मार्गदर्शन करणारे नाही असे म्हणणारी व्यक्ती उच्च विद्या विभूत होऊ शकणार नाही. ती शक्ती उच्च पदावर राहण्याच्या लायकीची राहत नाही. कितीतरी असे तरुण आहेत जे डॉक्टर, वकील, कर्नल, व्यापारी बनू इच्छित होते, परंतु पहिल्या अडचणींचा सामना करतानाच त्यांच्या नाकी नऊ आले. त्यांच्या कामाला सुरुवातही जेमतेम केली न होती, पण त्यांना त्यांचा निर्णय सोडून द्यावा लागला, कारण त्याच्या निश्चयातच बळ नव्हतं. पण जे नवयुवक पूर्ण जोमाने आणि उत्साहाने कामाला लागले त्यांना कुठलीही अडचण नाही आली. उलट त्यांच्या उद्दिष्टांशी ते इतके एकरूप झाले होते की जणू ध्येय हेच त्यांचे शरीर आहे. जर तुम्ही कोणी बडा नेता, कर्तबगार व्यक्ती त्यांच्या आयुष्याचं विश्लेषण केलं तर ते दिसून येईल की त्यांच्यामध्ये दुर्दम्य आत्मविश्वास आहे. त्यांच्या मनगटावर जोर आहे. हातात घेतलेलं कार्य पूर्ण करण्याचा असा दृढ निश्चय जेव्हा असतो तेव्हा तुमचा विजय नक्की असतो. अशा लोकांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या, संपर्कात असणाऱ्या माणसांवरही त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव पडतो. जेव्हा यश हळूहळू दृष्टीपथात यायला लागलं, बांधलेले अंदाज, आडाखे बरोबर यायला लागतात, तेव्हा आत्मविश्वास वाढायला लागतो. लाज, शंका, भीती या नकारात्मक गोष्टी बाजूला पडायला लागतात. चेहरा विजयी वीरांसारखा चमकू लागतो. बाकीची लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागतात. अशा आत्मविश्वास असणाऱ्या व्यक्तींच्या प्रभावाखाली तुम्हीही कधी आला असालच. त्यांच्यामध्ये भासणारा दिव्य प्रभाव, यामुळेच तुम्ही त्यांच्याकडे खेचले गेले आहात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागलात. विद्यार्थी दशेत तुम्ही बरेचसे असे पाहिले असतील, त्यांच्याकडे बुद्धिमत्ता, योग्यता सारखीच होती, पण त्यातले काही जण पुढे गेले आणि काही जण मार्गदर्शकाची वाट पाहत राहिले. हल्लीच्या दिवसात तुमच्या योग्यतेकडे लक्ष द्यायला कुणाला फुरसत आहे का? तुम्ही तुमचे ध्येय कुठल्या गतीने साध्य करत आहात याकडे कोणाचे लक्ष असते? जेव्हा तुम्ही कुवतीवर विश्वास ठेवाल, शंका, संशय, भीती असे नकारात्मक विचार दूर ठेवाल, तेवढे यश तुमच्या जवळच येईल. तुमच्या मार्गात किती जरी काटे आले, अडथळे आले तरी तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक धैर्य ढळू देऊ नका. शंका आणि भीती यांमुळे तुम्ही दुसऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरणार नाही. तेच तुमच्या अयशस्वीतेचं कारण ठरेल. स्वतःला तुम्ही खूप कमी लेखत असाल, असमर्थ म्हणून पाहत असाल. तुम्ही स्वतःलाच
स्वतःलाच तुम्ही महत्त्व देत नसाल तर जगाला काय पडली आहे तुमची? तुम्हाला कोणी किंमत देणार नाही. स्वतःला हीन, बेकार, तुच्छ समजणाऱ्या व्यक्तीचे काय मोठं काम केल्याचे ऐकवित नाही. तुम्ही स्वतःला जेवढे योग्य समजाल तेवढे महत्त्वपूर्ण कार्य तुमच्याकडून होईल. तशा प्रकारचे भावही तुमच्या चेहऱ्यावर दिसतील. जर तुम्ही स्वतःला मामूली व्यक्ती समजाल तर तसेच लाचार भाव चेहऱ्यावर दिसतील. तुम्ही स्वतःला गरीब समजताय, तुच्छ समजताय तर ते चेहऱ्यावर करारे भाव असणं शक्य आहे. जे गुण तुमच्यामध्ये आहेत त्यांची झलक चेहऱ्यावर दिसणारच. त्या गुणांचा दुसऱ्यावरही प्रभाव पडतोच. जी गुणवैशिष्ट्ये तुम्हाला आत्मसात करायची आहेत त्यांचा तुम्ही सातत्याने विचार केला आणि मनात रुजवले तर ते गुण तुमच्यात येतात आणि अर्थातच या गुणांमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडतो. म्हणूनच तुमचे आचरण आणि व्यक्तित्व प्रभावी दिसण्यासाठी उच्च विचार असणे आवश्यक आहे. तुमच्या ध्येयाचा पायाच आत्मविश्वास आहे. तुम्ही एखादे काम करू शकता या चित्रातच किती शक्ती आहे. या विचारातच कितीतरी शक्ती आहे. ज्याचा स्वतःवर विश्वास आहे त्याला भविष्याची चिंता भेडसावत नाही. भ्याड लोकांशी शंका त्याला नसते. ज्यांचं मन संशयी पीडित असतं तो काही काम करू शकत नाही. आयुष्यात काही सिद्ध करायचं असेल तर तो त्या आपल्या मनावर आपला ताबा पाहिजे. भीती, संशय या एकाग्रतेच्या मार्गातल्या अडचणी आहेत. मनाची एकाग्रता असली तर अनेक गोष्टी सहज साध्य होतात. त्यामुळे अनेक संकटाचा सामना करता येतो. परमेश्वराप्रती विश्वास हा आणखी एक गुण म्हणता येईल. ईश्वराच्या ठायी श्रद्धा असणे म्हणजे स्वतःच्या प्रती आदर असणे. या विश्वासामुळे बऱ्याच वेळा आपण संकटातून तरून जातो. लहानपणी मुलांना तुला काही कळत नाही, तुला अमुक येत नाही असं म्हणून मुलांचा आत्मविश्वास खच्ची करू नये. बऱ्याच वेळा पालकांना, शिक्षकांना मुलांसमोर असं बोलू नये हे कळत नाही. अशा प्रकारच्या बोलण्याचा मुलांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. फार संवेदनशील मुलं भावनेच्या आहारी जाऊन आत्महत्या करतात. न्यूयॉर्क विद्यापीठातील डॉक्टर ल्युथी यांच्या म्हणण्याप्रमाणे मुलं नापास होण्यापाठीमागे अन्य काही कारण असू शकते. उदाहरण, कमजोर नजर, दात खराब असणे, वेळेवर आणि पुरेसं जेवायला न मिळणे. पण तुम्हाला हे लक्षात येत नाही आणि त्यांचा धीर सुटतो आणि कधी आत्महत्या होतात. केवळ माणसांवरच आत्मविश्वासाचा प्रभाव पडतो असं नाही तर प्राण्यांवरही तितकाच असतो. आत्मविश्वासाचा प्रभाव शर्यतीत जिंकल्याच्या घोड्याचा जर मालकाने शाबासकी दिली नाही तर त्यांची चाल मंदावते. तुमच्यातल्या सकारात्मक ऊर्जा या आत्मविश्वासावरच अवलंबून असतात. मोठ्या लोकांची जीवनचरित्र जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की जनकल्याणाचं काम त्यांनी सुरू केलं तेव्हा त्यांनी परिस्थिती खूप हलाखीची होती. समोरचा रस्ता कठीण होता पण तरीही त्यांनी धीर सोडला नाही. भविष्यात आपल्याला मिळणाऱ्या यशाबद्दल त्यांना खात्रीच होती. त्यासाठी त्या दिशेने त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या अविरत कष्टाचं फळ मिळालं. त्यांच्या तपश्चर्येची फळं आपण खात आहोत. संकटांना न डगमगता ते आपल्या रस्त्यावर पुढे चालत राहिले. त्यापुढे दुनियेला मान तुकवावी लागली. म्हणजेच आपलं काम तडीस जाण्यासाठी आत्मविश्वास आवश्यकच आहे. जगात अनेक लोकांनी संकल्प केले, त्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले. अनेकांनी आपल्या निश्चयासाठी प्राणही दिले. संकल्पांची पूर्तता करण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास पाहिजे. अशा लोकांना दृढनिश्चयी म्हणतात. ते हातात घेतलेले काम तडीस नेतातच. त्यासाठी सतत 24 तास त्यांचा संकल्प त्यांच्या मनात घोळत असतो. संकल्प आणि निश्चय केल्यानंतर त्याचा सतत पाठपुरावा केला पाहिजे. त्यातून माघार घेता कामा नये. अशा निश्चयासाठी आत्मविश्वास पाहिजे. हा आत्मविश्वास जेवढा प्रगाढ, निश्चय जेवढा दृढ तेवढे यश खात्रीचे. कामं टाळण्यासाठी लोक परमेश्वराचा आधार घेतात. परमेश्वरांची इच्छा असेल तर भाग्यात असेल तर ते काम होईलच. नशिबाचे कारण पुढे करतात.
वाईट एवढंच वाटतं की आत्मविश्वास म्हणजे काय असतं त्या लोकांना अंदाजही नाही. मला हेच जाणून घ्यावंसं वाटतं की अशी कोणती गोष्ट आहे जिच्यामुळे तुम्ही दृढ निश्चय करू शकता. निराशेच्या अंधकारातही तुम्हाला आशेची किरण दिसतात. त्यामुळे कोणत्याही संकटाचा सामना करायला तुम्ही प्रवृत्त होता. त्यामुळे दुःखातही तुम्हाला सुखाचा आभास होतो. अशी कोणती शक्ती आहे जिच्यामुळे सगळीकडे निराशेने घेरलेले असतानाही, मित्राने पाठ फिरवली असतानाही मनात हजार अश्वशक्तीचं बळ येतं? तर या सगळ्यातच उत्तर आहे. आत्मविश्वास ही एक अशी शक्ती आहे की जिच्यामुळे तुम्ही ध्येयाकडे आणि जोमाने वाटचाल करायला लागतात. तिच्यामुळेच मार्गात येणाऱ्या संकटाचा सामना तुम्ही करायला शिकता. जगात जेवढी म्हणून महान कार्य झाली आहेत त्याचा कणा आहे आत्मविश्वास. जे लोक आपलं सर्वस्व गमावून देखील आपल्या निश्चयांवर अटळ राहतात, हाती घेतलेले काम शेवटास नेतात, जे जगासमोर आदर्श ठरतात, लोकांच्या आदरास पात्र होतात. आत्मविश्वासात एकटा मनुष्यही हजार संकटाशी सामना करेल अशी अद्भुत शक्ती आहे. गरीब माणसांचं सगळ्यात मोठं धन आणि मित्र म्हणजे त्यांचा आत्मविश्वास. तुम्ही पाहिलंच असेल की कित्येक वेळा श्रीमंत माणूस करू शकणार नाही असं काम एखादा निर्धन माणूस करू शकतो. माणसाचा दृढ निश्चय त्याचा झोपलेला आत्मविश्वास जागा करत असतो. निश्चयाचा स्पर्श होताच प्रतिभा जागृत होते आणि त्या प्रतिभेचे नाना आविष्कार प्रगट होतात. निश्चयामुळेच माणूस कोणत्याही परिस्थितीशी सामना द्यायला समर्थ होतो. कोलंबसचे उदाहरण हे अगदी ढळढळीत उदाहरण म्हणता येईल. त्याने अथांग महासागर ओलांडला आणि अमेरिकेचा शोध लावला. सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांनी एव्हरेस्ट शिखर जिंकले. जर तुम्ही अचाट कामं करण्याची मनीषा बाळगली तर तुम्ही ते करू शकता. आपल्या प्रत्येकामध्ये ईश्वर अंश असतोच. मग त्या ईश्वरी अंशावर तुम्ही विश्वास ठेवू अशाबद्दल स्वतःच्या मनाला ग्वाही देऊ शकता. जोपर्यंत तुमच्यामध्ये गुण तुम्ही हेरत नाही तोपर्यंत त्यांचा विकास कसा करायचा आणि त्यांची जाणीव तुम्हाला होणारच नाही. समाजातला बराचसा वर्ग गरीब असतो. निव्वळ त्यांनी स्वतःला कमी लेखल्यामुळे तो तसा राहतो. न्यूनगंडाने तो पछाडलेला असतो. त्याला स्वतःमधल्या गुणांची जाणीव नसते. स्वतःला किंमत न दिल्यामुळे समाजही अशा लोकांना प्रतिष्ठा देत नाही. आपल्या देशात, राज्यातही काही ठिकाणी असा मानव समूह आहे की ते लोक विसरून गेले आहेत की ते माणसंच आहेत. त्यांचीही काही अधिकार आहेत, त्यांच्यातही काही गुण आहेत, क्षमता आहे. इतकं त्यांनी स्वतःला कमी दर्जाला नेलेलं आहे. बाकीच्या लोकांइतका त्यांनाही आत्मसन्मान आहे. त्यांना जाणीवच नाही. त्यांना वाटतं की ईश्वराने त्यांना समजूनच तसंच जन्माला घातलं आहे. त्यांना एवढं कळत नाही की परमेश्वर दुजाभाव कधीच करत नाही. सगळ्यांना एकाच तराजूत तोलतो. जैसी करणी वैसी भरणी या न्यायाने चांगलं काम केलं तर साहजिकच त्यांची प्रगतीही चांगली होणार हे नक्कीच. या लोकांवर वर्षानुवर्षे अत्याचार झाले आहेत. ते सहन करता करता आपले अधिकार काय हेच ते विसरून गेले आहेत. देवाला दोष देऊन रिकामे होतात. पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे त्या स्थितीत खितपत पडतात. काही लोकांना आता प्रगतीच्या मार्गावर पावलं टाकायला सुरुवात केली. त्यांचं अनुकरण बाकीच्यांनी करावं, परंतु त्यांनी आधी स्वतःला तरी ओळखलं पाहिजे. त्यांच्यामधला निद्रिस्त आत्मविश्वास आधी जागृत झाला पाहिजे, तरच ते सन्मानाने जगू शकतात. आत्मविश्वासाला खतपाणी घातलं तर आपल्यातल्या मानसिक शक्तीचा विकास होईल. पण आजकाल लोकांमध्ये आत्मविश्वास खूप कमी बघायला मिळतो. बऱ्याच लोकांमध्ये इतर बरेच गुण असतात पण आत्मविश्वास नसतो. त्यामुळे ते अयशस्वी होतात. अशा लोकांना माझं सांगणं आहे की त्यांनी आपल्यातला आत्मविश्वास वाढवावा. त्यांना नक्की यश मिळेल. जर एखाद्या कमकुवत मनाच्या भित्र्या संशयखोर व्यक्तीला सारखं सांगितलं की तुझ्यामध्ये दुर्दम्य साहस आहे, तुझी इच्छाशक्ती प्रबळ आहे, त्या जोरावर तू कोणतंही काम करू शकशील,
तर त्याचा आत्मविश्वास वाढेल, त्याला अक्षरशः नवसंजीवनी मिळेल. तुमचे प्रयत्न अखंड असतील तर तुमची कुठलीही इच्छा अपुरी राहत नाही. इच्छा तेथे मार्ग सापडतो. इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. त्यावेळी तुमची कार्यशक्ती पळायला लागते. त्यावेळी तुम्ही इच्छिलेले कार्य पूर्णत्वाला जाते. एखादा माणूस यशस्वी का झाला हे तुम्ही जाणून घ्यायलाच बघितलं तर ते दिसेल की त्याने कार्याला पूर्णपणे वाहून घेतलं आहे. जसं तुम्ही स्वतःला समजता, मानता, तुमच्या मनात जी तुमची स्वतःची प्रतिमा असते तो तुमचा आदर्श असतो. जेवढा आणि जसं समजता त्याहूनही जास्त तुम्ही होऊ शकत नाही. त्याहूनही जास्त तुम्ही होऊ शकत नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला वाटतं की आपण आपल्या एवढ्या संपत्तीचीही लायक नाही. तिथून त्याचा आत्मविश्वास कमी होतो आणि जोपर्यंत आपण त्या योग्यतेचे आहोत असा त्या दृढ विश्वास होत नाही, तोपर्यंत तो रसातळालाच जाणार. एखाद्या व्यक्तीलाच बुद्धी कमी असेल तर आत्मविश्वास भरपूर असेल तर ती व्यक्ती अत्यंत कार्यक्षम असते. आत्मविश्वास नाही म्हणून घाबरून जाऊ नका. आत्मभान वाढवणे आणि स्वतःचे महत्त्व ओळखणे हा त्यावरील उपाय आहे. विचारसरणी नेहमी उच्च ठेवा आणि ध्येयासाठी काया वाचा मने प्रयत्न करा. यश तुमचीच आहे. मनात शंका, संशय असेल तर तुमची कार्यक्षमता कमी होते. कुठलेही काम करण्याआधी त्या कामाच्या सफलतेविषयी तुम्हाला विश्वास असला पाहिजे. ज्याच्या मनात दुर्दम्य आत्मविश्वास असेल तो आपलं काम पूर्ण करेलच. वाटेत येणाऱ्या सर्व अडचणीशी 2 हात करून तो यश संपन्न करेल आणि मगच निश्वास सोडेल. मार्गात कितीही संकट आली तर ती आपले लक्ष गाठायचे आहे. अशा नकारात्मक विचारांमुळेच यशाचे शिखर लवकर दृष्टीपथात येते. प्रत्येकाने जे एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तो करेल ती प्रत्येक गोष्ट चांगलीच करेल आणि जे काम हातात येईल ते शेवटास नेईल. आणि काही व्यक्तीच्या मनात विनाकारण शंका जन्म घेतात आणि यश त्यांच्यापासून दूर पळते. यश प्राप्त करण्यासाठी शंका नको, श्रद्धा पाहिजे. जे लोक यशाचं स्वप्न पाहतात त्यांची जीत ठरलेलीच असते. आपल्या नेहमी विजयच असतो आणि होणारही आहे. धरून चालल्यावरच यश हातात येते. शंकित मनाची व्यक्ती संकटाशी अपेक्षा करत असल्याने तिचं आत्मभान कमी होत जातं. उत्पादन शक्ती कमी होते. नेपोलियन बोनापार्ट यांचं जीवन म्हणजे आत्मविश्वास आणि साहस यांचा सुंदर मिलाफ होता. त्याच्यासारखा अनेक महापुरुषांकडे जर आपल्या योग्यतेविषयी आत्मविश्वास नसता तर त्यांना काहीतरी करता आलं असतं. जर तुमची योग्यता आणि आत्मविश्वास त्यांच्यावर पूर्ण भरोसा असेल तर तुम्ही यशस्वी होणारच. श्रद्धा आणि विश्वास यामुळेच तुम्ही तरुण जाल. संकटकाळी आपल्याला आधार वाटावा म्हणूनच परमेश्वराने या 2 भावना आपल्या ठायी दिलेल्या आहेत. वादळामध्ये नावाड्याला जसं दिशादर्शक होकायंत्र मदत करत असतं, तुफानामध्ये इच्छित स्थळी पोहोचण्याला दिशा दाखवतं, तद्वतच आपल्याला संकटाकाळी धैर्य आणि आश्वस्त राहण्यासाठी ईश्वराने या भावना निर्माण केल्या आहेत, जेणेकरून अनेकांनी संकटाचा सामना करत आणि इप्सितच साध्य करू शकू. यशाच्या मार्गात चालताना जेव्हा ते अनेक अडचणी येतात, काही वेळा या अडचणींवर, संकटांवर काही इलाज नसतो किंवा तो सुचत नाही. अशा वेळी तुमचे कार्य अर्धवट सोडून देऊ नका. अडचणींवर उपाय सापडला नाही तर तुम्ही अथक प्रयत्न सोडू नका. फक्त निश्चयाचे कार्य करत राहा. एक दिवस तुमचे प्रयत्न आपोआप सुटतील. जगातील कोणतीही सामर्थ्य तुम्हाला तुमच्या निश्चयापासून दूर करूच शकत नाही. आत्मविश्वास हा तुमच्या मनातला सेनापती आहे. सेनापती जेव्हा उत्साहाने भरलेला असतो तेव्हा त्यांचे सैन्यही उत्साहाने भरून जाते आणि संकटांशी 2 हात करताना पराक्रमाने लढते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलीही जबाबदारी घ्यायला कचरू नका. आपल्या एक खांद्यावर असणारी जबाबदारी आपल्या दुसऱ्यापेक्षा चांगल्या प्रकारे पार पाडू याची खात्री बाळगा. तुम्ही जबाबदारी झटकली तर ती तुमची खूप मोठी चूक असेल. योग्य वेळी आलेली जबाबदारी पार पाडून तुम्हाला स्वतःला त्यातून आत्मविश्वास मिळेल. आता नको, नंतर करू
या इराद्याने तुम्ही पुढे ढकलले तर ते काम तात्पुरती सुटका होईल, पण त्यातून मिळणारा उत्साह, आत्मविश्वास हा लाख मोलाचा असेल. शिवाय त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाची आणि जबाबदारीची कामं तुम्ही उचलू शकाल. यामुळेच तुम्ही आस्ते आस्ते प्रगती होईल. जी गोष्ट तुमच्या हिताची आहे ती करायला मागे पाहू नका. तुम्ही स्वतःला नेहमी भाग्यवान समजत चला. तशीच सवय करा. बघा त्याचा परिणाम काय होतोय ते. लोकांना नेहमी असंच भासवा. म्हणूनच तुम्ही यशस्वी होता हे त्यांना पटवून द्या. त्यामुळे तुमचा फायदाच होईल, कारण त्या आवेगातच तुम्ही काम कराल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांच्यावर लोकांना विश्वास होता, कारण कोणतेही काम हातात घेतल्यावर ते तडीस नेण्याशिवाय राहतच नाही. त्याचा पाठपुरावा करत असत. लोकांच्याही त्या विश्वासामुळे रूझवेल्टनाही आपण देशासाठी जे करतो ते देशवासियांच्या हितासाठीच आहे याची खात्री वाटायची. तर तुम्ही विश्वासाने फक्त पुढे जायचं. बघा सगळं जग तुमच्या पाठीशी येईल. समजा एखादा पैलवान आहे, त्याची शक्ती त्यांच्या दंडाच्या स्नायूत नसून ती मनात असते, तर ती त्यांच्या मनाचा आणि बळकट स्नायूचा संबंध तोडला तर तो पैलवान तगडा राहणार नाही. तुमचे मनच तुमची योग्यता करत असते. मन जर तुमचं दुबळं असेल तर तुमचे सामर्थ्य कमी पडते. तुमच्या मनाची ज्योत भित्रेपणाच्या वाऱ्याची सतत हलत असते. जर तुमचे ध्येय डळमळीत होते, तुमच्या नजरेसमोर तुमचे ध्येय स्पष्ट दिसले पाहिजे आणि त्या ध्येयावर तुमचा पक्का विश्वास असला पाहिजे. तेव्हा राईट बंधूंनी विमान बनवले तेव्हा ते लोकांनी त्यांना वेड्यातच काढले, पण जेव्हा ते प्रत्यक्ष कृतीत उतरवले तेव्हा ते याच जगाने तोंडात बोट घातली. माणसांचा आत्मविश्वास या शब्दांतून प्रगट होत असतो. तो जे विचार करतो, ज्यांच्या शब्दातून बाहेर पडत असतात, त्यांचा स्वभाव, ध्येय हेही बोलण्यातूनच व्यक्त होत असते. माणसांच्या तोंडातून निघालेल्या शब्दांमध्ये खूप मोठे सामर्थ्य असते. शब्दांच्या सामर्थ्यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे टिळकांवर राजद्रोहाचा खटला चालू असताना त्यांनी उद्गार काढले ते इतिहास अमर झाले. ते शब्द मुंबई उच्च न्यायालयातच संगमरवरी दगडावर कोरले आहेत. टिळकांच्या या प्रभावांमुळे स्वातंत्र्य लढ्याला सामर्थ्य मिळाले. शब्दातून माणूस जे विचार प्रकट करतो त्याचा खूपच खोलवर परिणाम होतो. जसं एखाद्या वक्त्याचे भाषण ऐकून हजारो लोक प्रभावित होतात, तेच एखादे जाड पुस्तक वाचून तेवढा प्रभाव पडणार नाही. लिखित शब्दांपेक्षा बोललेल्या शब्दांचा प्रभाव जास्त पडतो. तुम्ही स्वतःशी जरी काही शब्द बोललात तर त्यांचे परिणाम तुमच्याच मनावर होत असते. म्हणूनच तुमच्या मनातले संकल्प स्वतःशीच बोला. तुमचं मन तुम्ही बोललेलं ऐकत आणि त्यांचा स्वीकारही करतं. लहानपणी भीती वाटू नये म्हणून रामरक्षेचे पठण करायला सांगत. त्यामुळे त्या विश्वासानेच रामरक्षा म्हटल्याबरोबर भीती दूर पळत असे. तुमच्या प्रगतीच्या मार्गात कोणती अडचण आहे हे तुम्ही स्वतःशीच बोलून शोध काढा. तुमची ताकद काय आहे, किती आहे हे ओळखा. एकांतात बसून स्वतःशीच बोला. तुमचे ध्येय गाठण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार करा आणि वेळोवेळी प्रश्न स्वतःलाच विचारून त्यावर मार्ग काढा. म्हणजेच उदाहरणार्थ, मी माझे ध्येय का गाठू शकत नाही? सहकाऱ्यांपेक्षा मागे का पडतो आहे? बाकीच्यांची योग्यता नसूनही ते मागे पुढे कसे जात आहेत? माझ्या मार्फत येणारे अडसरे कोणते? इत्यादी. यासाठी प्रतिज्ञारूपी काही मुद्दे देत आहे. मी माझ्या जीवनात मानसन्मान मिळवीनच. सध्यापेक्षा जास्त यश मिळवू शकतो आणि ते नेहमीच मिळवीनच. माझ्यामध्ये गुण तर ओळखीनच, पण इतरांमध्येही गुण ओळखायचा प्रयत्न करीनच. कोणतीही संकट आले तर मी न घाबरता त्यांच्याशी सामना करेन. मी नेहमी उत्साहाने आणि धाडसाने काम करेन. त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल. मी लोकहितासाठीच काम करेन. तुम्ही जे मनाशी ठरवता त्यामध्ये प्रचंड सामर्थ्य असते. तुमच्याजवळ आत्मविश्वास असेल
तर ते शब्दांतही सामर्थ्य असते. किंबहुना शब्दांमधील सामर्थ्यच आत्मविश्वास वाढवते. केव्हाही जमलं तर ते करीन, प्रयत्न करून बघतो असं म्हणू नका. त्यापेक्षा मी हे करून दाखवेनच या शब्दांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की पहा, तुम्ही जे काही बोलता त्यावर तुमचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे. जे शब्द तुम्ही उच्चारता ते तुम्ही मनापासून स्वीकारत नसाल तर त्या शब्दाला काही किंमतच राहणार नाही. ते निर्जीव बनतात. बऱ्याच वेळेला तुमच्या आजूबाजूंचे लोक तुमच्यावर टीका करत असतात, तुमच्यातील दोष काढत असतात, नाउमेद करू पाहतात. पण अशा वेळी तुम्ही त्या लोकांची अजिबात पर्वा करू नका. ते तुम्हाला चांगले वाईट काहीही म्हणाले तरी त्याचा तुमच्यावर कामावर परिणाम होऊ देऊ नका. लोकांच्या चेष्टेलाही बळी पडू नका. तुमच्या मनातील विचार संकुचित ठेवू नका. कोणत्या विचारामुळे असे वाटू शकते की जगातील सुख माझ्यासाठी नाही आहेत, मी या ऐश्वर्याचा उपभोग घेणं योग्य नाही, हे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. माझ्या नशिबातच नाही असे म्हणून तुम्ही बसून राहिलात तर तुमच्या हातून कसलेच कार्य होणार नाही. माणसाचा उत्साह नष्ट झाला की त्याची निर्णय घेण्याची शक्ती नाहीशी होते. भीतीच्या अंमलाखाली माणूस मूर्खपणाचे निर्णय घेतो. समतोलपणा, समजूतदारपणा, सामर्थ्य हे सर्व तो घालवून बसतो. सारासार विवेकबुद्धी नष्ट होते. तुमचे विचार काय आहेत याला फार महत्त्व आहे. तुमचे कार्यक्षेत्र कोणतेही असले तरी तुमच्या विचारांनाच तिथे महत्त्व आहे. विचारांचा प्रभाव माणसांच्या वागणुकीवर पडत असतो. माणसांच्या सर्व क्रिया, सामर्थ्य या विचारांमुळे प्रभावित होतात आणि तेच तुमच्या चरित्रात घडवतात. कोणत्याही कठीण परिस्थितीतही तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता, पण त्यासाठी मन प्रसन्न आणि सुविचारांनी भरलेले असावे. दुर्मुखलेला चेहरा घेऊन काम करू नका. त्याचा परिणाम अर्थातच योग्य होणार नाही, कारण ते काम तुम्ही मनापासून करत नाहीत. निसर्ग नियमानुसार आपल्या मनात सतत बदल होत असतात. मन कधी प्रफुल्लित असते तर कधी निराश असते. त्यावेळी मनात नवनिर्मितीचे विचार नसतात. मन रिकामे असते त्यावेळी ते सैतानाचे घर होण्याची शक्यता असते. ज्यावेळी उत्तम प्रगतीचे विचार असतील तर तोपर्यंत वाईट विचारांना मनात थारा देऊ नका. म्हणूनच पूर्वग्रह, रूढी, अंधश्रद्धा, भीती, मत्सर, द्वेष विचारांना मनात थारा देऊ नका. सुरुवातीला या विकारांपासून काही नुकसान नाही हे असे वाटते, पण हळूहळू ते नकारात्मक विचार आपली मुळे मनात घट्ट रोवतात आणि मग ते तुमच्या स्वभावातून प्रकट व्हायला लागतात. चिंता हाही एक असाच नकारात्मक विचार तुमच्या मनावर कधी कुरघोडी करतो हे कळत नाही. त्यामुळे तुमची प्रसन्नता नष्ट होते. त्यामुळे इतरांचीही चिंताग्रस्त माणसाला कसलेच आकर्षण राहत नाही. जो माणूस कठीण परिस्थितीत चेहऱ्यावरचे हास्य मावळू देत नाही त्याचं धाडस कधीही कमी होत नाही. कार्लाइल म्हणतो, त्याचप्रमाणे काही लोक संकटे कोसळल्यावर जास्त सामर्थ्यवान होतात. धाडस करणे हा माणसाचा हक्क आहे. मनात चांगले विचार असतील, मन शांत असेल तर त्यावेळी योग्य निर्णय घेता येईल, योजना तर करता येईल. प्रथम तुम्ही आपले ध्येय ठरवणे जरुरी आहे. त्यानंतर त्याच्याकडे कसे पोहोचता येईल याचे मार्ग शोधणे ओघानेच आले. तुमच्याजवळ जी साधने ध्येयपूर्तीसाठी उपलब्ध आहेत त्याचा शोध घेणे चालू करा आणि त्या साधन सामग्रीवर वाटचाल सुरू करा. अमुक एक माझ्याजवळ नाही आहे म्हणून मी काम करू शकत नाही असे म्हणून अडसू बनू नका. कामाला लागलात की आपोआपच तुम्हाला अवश्य ती साधने मिळूच लागतील. थोडक्या भांडवलातही धंदा सुरू करता येतो. खरं तर तेच योग्य आहे. तुमच्याकडे अचाट शक्ती आहे, ती तुम्हाला माहीत आहे. ज्या वैभवाचा तुम्ही हेवा करता त्यांचे कितीतरी पट वैभव मिळवण्याची शक्यता तुमच्यामध्ये लपलेली आहे. तुमच्या स्वतःच्या सामर्थ्याविषयी आणि आत्मविश्वासाचा अनुभव यामुळे तुमचे सामर्थ्य वाया जाते आणि तुम्ही दुबळे राहता. एडमंड ब्रॅट्स यांनी महायुद्धात लढलेल्या सैनिकांविषयी म्हटले की ज्या युवकांना आम्ही साधारण समजतो आहे त्यांनी युद्धात केलेली कामं बघून खूप आश्चर्य वाटलं. उदाहरणार्थ
एक मुलगा जो अभ्यासातही हुशार नव्हता, अगदीच कुचकामी होता. त्यानं सैन्यात जागण्यासाठी खूप प्रयत्न केला. मेडिकलमध्ये तो उत्तीर्ण झाला नाही, पण काही दिवसांनी तो सैन्यात दाखल झाला आणि त्यानं शौर्याचं काम केलं. हाच तरुण काही दिवसांपूर्वी एक निकम्मा म्हणून लोकांना माहीत होता. त्यानं युद्धात मोठं साहस दाखवलं. जळता बॉम्ब काढून दरीत बाहेर फेकून दिला. दुसऱ्या वेळी तर गोळीबारात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यानं आपल्या सहकार्याचे प्राण वाचवले. असे कितीतरी तरुण आपल्याला आयुष्यात भेटतात. अचानक स्वतःमधलं अचंबित करणारं रूप जगाला दाखवून देतात. कदाचित बाकीच्यांच्या तुलनेत त्यांची योग्यता कमी असेल, पण त्यांचा आत्मविश्वास त्यांना जगावेगळं काम करायला प्रवृत्त करतो. यशाच्या शिखरावर चढताना हा आत्मविश्वासाचा त्यांना सहाय्यभूत ठरतो. आत्मविश्वासाच्या बळावरच अशक्यच कोटीतली गोष्ट शक्य होते. परमेश्वरांनी खरं तर ती भीती, निराशा यांचा शाप मानवला दिसलाच नाही. त्याने फक्त शक्ती, विश्वास हेच गुणच मानवाला बहाल केले आहेत. परंतु माणूस मात्र आपली किंमत स्वतःच्या ताकदीवर न करता तो किती कमजोर आहे यावर स्वतःची किंमत करतो. स्वतःचं महत्त्व विजयावर न तोलता जो पराजयावर मापतो. बरेच लोक त्यांच्या आकांक्षांना स्वप्न समजतात, त्यांच्या जीवनाचा अविभाज्याचा भाग समजत नाहीत. असे लोक आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत. आत्मविश्वासाचं महत्त्व त्यांना समजत नाही आणि निराश होऊन अंधारातच भटकतच राहतात. माणसाचं स्वतःचं सामर्थ्य हे फक्त एक साधन आहे. खरी ताकद तर विश्वासातूनच उत्पन्न होते. त्यामुळेच माणूस अशक्य गोष्ट करू शकतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की माणूस कौशल्य असतानाही निव्वळ विश्वासाअभावी अपयशी ठरला आहे. युद्धातल्या एका रणनीतीचं सांगणं आहे की युद्धात बंदूक लढत नाही, तर त्यांचं हृदय लढतं. किंबहुना त्याच्या मनातला विश्वासच लढत असतो. आयुष्यातल्या सफलतेचं रहस्य आहे विश्वास. विश्वास नसेल तर तुमचा विजय शक्यच नाही. तुमच्या मनात दृढ विश्वास असेल तरच यश तुमच्या पायाशी लोळण घेतं. कुठल्याही विजेत्याकडे पहा. त्याच्या यशाचं रहस्य म्हणजे त्यांचा अटळ विश्वास असतो. जगातला सगळ्यात मोठा चमत्कार विश्वासाच आहे. ज्या गोष्टी आपण साध्य करू शकणार नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर त्या गोष्टी निव्वळ विश्वासावर साध्य होऊ शकतात. ज्याला आत्मविश्वास आहे त्याच्यासाठीच कार्य अवघड आहे. ज्याला आत्मविश्वास आहे त्यासाठीच कार्य अवघड आहे. तुमच्या मनामध्ये असलेला आत्मविश्वास जागृत करून तुम्ही तुमची शक्ती दुप्पट करता. तुमच्या अनेक सुप्त शक्ती जागृत होतात. तुम्ही आत्मविश्वासाने केलेल्या विधानांवर लोकांचा इतका विश्वास बसतो की कठीण संकटातही तुमचे शब्द एखाद्या निश्चल पर्वतासारखे त्यांना धीर देतात. सर्वशक्तिमान परमेश्वरांवर जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही तुमची महत्वाकांक्षा पूर्ण करू शकत नाही. ज्या व्यक्तीने केलेल्या प्रार्थना फुकट जातात. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आत्मविश्वास हे असे शस्त्र आहे की ज्यामुळे यश संपादन करण्याचा मार्ग खुंटतो. जसा आपण फेकलेला दगड हवेत उंच अंतराळात जात नाही, तसा त्यांच्या मनात अविश्वास आहे त्याचं लक्ष्य उच्च राहत नाही.